या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर। ChatGPT AIच्या धर्तीवर आज व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाला महत्त्व असून त्यानुसार अध्यापकांनी आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे। शिक्षण व पदवीचा उपयोग केवळ नोकरीसाठीच नव्हे तर देशाच्या उन्नतीसाठी आणि समृद्धतेसाठी व्हायला हवे, असे मत नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले। शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा वर्धापन दिन समारंभ थाटात साजरा झाला। सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, HSNC मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले। यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। रोख 51,000 रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले। यावेळी जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचे वाचन सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले। यावेळी डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला आज 21 वर्षे पूर्ण झाले। आता खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला आहे, असे व्यक्त केले। वेगवेगळ्या क्षेत्रात भारताची जी प्रगती झालेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडी जाणकारी पण पाहिजे। पुढे आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे। आपल्या भाषणामध्ये पडळकरांनी व्यवस्थित सांगितलं की शिक्षण ठीक आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, पण शिक्षणापेक्षा उद्योगासाठी तयार होण्यासाठी जे आपण वोकेशनल एज्युकेशन, स्किल एज्युकेशन म्हणतो त्याच्यावर जोर दिला पाहिजे। मग त्याच्यातनं कम्युनिकेशन स्किल्स पण महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक कॉलेज आणि युनिव्हर्सिटीने असे टाईपचे कोर्स आपल्या कोर्स करिक्युलममध्येच इंटिग्रेट केले पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे स्वयं नावाचा मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सचा एक पोर्टल तयार केलेला आहे। त्याला 6-7 वर्षापूर्वी AICTने सुरुवात केली, आता IIT मद्रास चालवते। त्याच पोर्टलवर स्वयं प्लस नावाने एक एम्प्लॉयबल टाईप ऑफ कोर्सेस इंडस्ट्रीकडनं आलेले ते पण त्याच्यात ठेवलेले आहेत। पण ते सगळे कोर्स केल्यानंतर ते आपल्या कॉलेजच्या करिक्युलममध्ये जोडण्यासाठी व्यवस्था नव्हती। कोणी कोर्स आपल्या मनाने करत होता, कोणी करत नव्हता। तर सगळ्या विद्यापीठांना आम्ही वरचेवर सांगत असतो की आज एक युनिक आयडेंटिटी, जसं आपण आधार एक आयडेंटिटी कार्ड आहे, तसंच अपार नावाचं एक आयडेंटिटी आम्ही निर्माण केलेली आहे। मला इथं बसलेल्या शिक्षकगण असतील, अध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष असतील, डीन असतील, वेगवेगळ्या कॉलेजचे प्राचार्य असतील, त्यांनी ते अवलंबन केलेलं नाही आहे, त्या सर्वांनी आपापल्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अपार ID असली पाहिजे ह्याची काळजी बाळगा। आमदार पडळकर म्हणाले की सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले, यासाठी अनेकांनी आंदोलन केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन। सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यापर्यंत त्या संस्थांचे जे काही हेतू आहेत ते पोचू शकत नाही। आणि म्हणून विद्यापीठं झाली पाहिजेत, ती टिकली पाहिजेत। विद्यापीठाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवले गेले पाहिजेत आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जे गेल्या 21 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व इथं काम करणारे प्राध्यापक असतील, बाकीचे त्यांचे सगळे सहकारी असतील, विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम होतं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं हे 300वे वर्ष आहे, त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड देशभर अहिल्यादेवींची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होते। अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत, त्यांचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत,
अनेक लोकांनी अहिल्यादेवींच्या इतिहासावरती वेगवेगळे नाट्यप्रयोग केलेले आहेत, कोणी गाणी तयार करत आहे, असे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न होतो आहे. पण मला वाटतंय की अहिल्यादेवींच्या विचाराला प्रतिकात्मक स्वरूपात जर बघायचं असेल तर या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या लोकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये येण्याची आवश्यकता आहे. कुलगुरू प्राचार्य महानवर म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सर्वंकष व लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपल्या या विद्यापीठाने कारभार करीत आहे. आज आमच्या विद्यापीठाचा वाढदिवस आहे 21वा. सरांनी सांगितल्याप्रमाणे 21 वर्ष हे चेंज सुरू करण्याचं वय असतं, अडॅप्टेशन करण्याचं वय असतं. हे सर्वश्रुत आहे आणि मला वाटतं या विद्यापीठाला सुद्धा अडॅप्टेशनची सवय सुरू झालेली आहे आणि आम्ही ते करतो आहे. या विद्यापीठाला ज्या महान व्यक्तीच्या नावानं संबोधलं जातं, जे नाव दिलं गेलं, त्यांचं प्रशासन ज्या पद्धतीनं लोक कल्याणकारी पद्धतीचं होतं, सर्वंकष होतं आणि त्याचाच आदर, त्याचाच सन्मान ठेवत हे विद्यापीठ त्याप्रमाणे प्रशासन चालवेल याची ग्वाही मी स्वतः इथं देतो. मोर स्पेसिफिकली विविधता या जिल्ह्यामध्ये फार जास्त आहे. बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये 5 भाषिक नसतील, इथे 5 भाषा बोलणारे लोक राहतात. इकॉनॉमिकल परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही फार वराईड आहे. बिलो पॉवर्टी लाईन संख्या जास्त आहे या जिल्ह्यामध्ये. आणि आणखी एक सांगायला हरकत नाही, या जिल्ह्यामध्ये आणि आसपास, जिल्ह्याच्या अगदी आसपास आमचे ट्रान्सजेंडर्स खूप आहेत. स्पेसिफिक आहे. या जिल्ह्यामध्ये 2,500 ते 3,000 एवढे दिव्यांग आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही ही जी विविधता आहे, या विविधतेमध्ये एकता शोधून त्या एकतेच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन कसं घडवता येईल या पद्धतीने या विद्यापीठाचा कारभार चालू असेल. कुलगुरू डॉक्टर बागला म्हणाल्या की सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले ही खूप मोठी प्रेरणा आहे. Education, friends, is not just the degrees, it's about direction, and I wish that this university should be always on the forward direction. And with this, I also want to mention पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चिरस्थायी तत्वज्ञानावर अनुसरून आजच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी श्रीमती मंगलताई शहा यांनी पालवी संस्थेद्वारे दिलेले सामाजिक योगदान हे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचा मी विशेष अभिनंदन करते. All others in audience who have received the awards and honors, my congratulations. But this is another responsibility to each one of you to continue to contribute wherever, whatever you do in the best possible way. Finally, I once again thank this institution for inviting me and be amidst you, and heartiest congratulations on 21st Foundation Day, and may you have many, many Foundation Day where you are taking or launching the new version of you. So all the best to each one of you present. हम फिर मिले न मिले, क्योंकि I always believe कि probability क्या है कि आप जहाँ स्थान पे बैठे हैं वापस बैठेंगे. तो हम फिर मिले न मिले, पर my best wishes to each one of you will always be there, and thank you very much each one of you on the days be with us. Thank you. यावेळी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मंगलताई शहा यांनी विद्यापीठाच्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सगळ्यांचं प्रति आभार तर मानतेच आहे, पण आजच्या निवड समितीबद्दल खूप कृतज्ञता आणि आदरणीय व्यासपीठाबद्दल कृतज्ञता. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पवित्र नावाने जे हे विद्यापीठ सुरू आहे आणि त्याचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाशजी महानवर यांचे खूप खूप आभार, खूप धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करत आहे.
यावेळी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार VG शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सोलापूर, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर विजय अनंत आठवले, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉक्टर भाग्येश बाळवंत देशमुख, उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार वर्ग 1 व 2 राजीव उत्तम खपाले, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 डॉक्टर शिरीष शामराव बंडगर, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 नवनाथ नागनाथ ताटे, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार राजेंद्र शंकर गिड्डे, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दत्ता निवृत्ती भोसले यांचा या पुरस्काराने झाला सन्मान। या कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व प्राचार्य श्रुती देवळे यांनी केले, तर आभार प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी मानले। विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर।